आमदार धनंजय मुंडे यांनी आज परळीतील कार्यालयात जनता दरबार घेतला। यावेळी परळी शहरासह तालुक्यातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि जनता दरबारातून धनंजय मुंडे यांनी जनतेच्या समस्या सोडवण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या। गेले काही दिवस धनंजय मुंडे हे प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नव्हते, परंतु आता धनंजय मुंडे यांनी जनता दरबार घेत परळीतील जनतेच्या समस्या मार्गी लावल्याचं दिसत आहे। धनंजय मुंडे ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते। त्यांनी जनतेच्या समस्या ऐकून घेतलेल्या आहेत आणि त्या समस्या सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना देखील केलेल्या आहेत। मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक समस्या घेऊन आलेले होते जनता दरबारात। यावेळी धनंजय मुंडेंनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्याचंही आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे। ज्ञानेश्वर, धनंजय मुंडेंनी जनता दरबार घेतलेल्या आहेत, स्थानिकांच्या समस्या सोडवण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात, नेमकं काय? सरपंच संतोष देशमुख यांच्या ते प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांना जो राजीनामा द्यावा लागला होता, त्यानंतर खरं तर आज पहिल्यांदाच धनंजय मुंडे सार्वत्रिक कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले दिसले। ते 2 दिवसापासून परळी दौऱ्यावर आहेत आणि ते कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुद्धा घेत आहेत। आज त्यांनी त्यांच्या जलमित्र या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधला। एक प्रकारे त्यांनी तिथं जनता दरबारच घेतला। त्यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे त्यांना आश्वासन देखील दिले। एकंदरीतच काय तर धनंजय मुंडे मागच्या काही काळात जे राजकारणापासून दूर होते ते आता कुठेतरी हळूहळू या निमित्ताने ते सक्रिय झाल्याचं दिसत आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये ते असेच सक्रिय राहतील अशा पद्धतीचा एक त्यांनी मेसेज या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। निश्चित, धन्यवाद ज्ञानेश्वर ताजे अपडेट देण्यासाठी।